गाईज, यूट्यूब कडून तुमचे पैसे आलेत पण तुम्हाला भेटले नाहीत, किंवा बँकेत पैसे आलेत तुमचे पण तुमच्यापर्यंत आले नाही, किंवा ईमेल आलाय, मेसेज आलाय की तुमच्या पैसे सेंड करण्यात आलेले आहेत पण ते पैसे अजून काही भेटले नाही. पण त्यासाठी आपल्याला काय करायचे किंवा काय नाही करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्यामध्ये 100% प्रॉब्लेम सॉल्व आहे. कारण की ह्याच्यासाठी आहे की हा प्रॉब्लेम आमच्या सोबत पण झालेला आहे. कारण आम्ही नवीन क्रिएटर आहोत, आम्हाला पण याच्यातलं काहीही माहिती नाहीये. पण आम्हाला जो अनुभव भेटलाय आणि किंवा आम्हाला याच्यातून काय शिकायला भेटलं किंवा काय आम्हाला भेटलं ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता कित्येक जण विचारतात, मॅडम तुमचा पेमेंट आला का हो? कोणी म्हणतं, रस्त्यामध्ये पण म्हणतात मॅडम तुमचा पेमेंट आला का, किंवा कॉमेंटमध्ये म्हणतात मॅडम तुमचा पेमेंट आले का. त्याचं उत्तर आहे हो, माझं पेमेंट आले म्हणूनच मी हा व्हिडिओ काढतीये. माझं पेमेंट कशा पद्धतीने आले किंवा काय झालंय, किती प्रॉब्लेम आले, किती नाही आले ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुमची मदत होईल किंवा तुम्हाला असा प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर मधात स्किप केलं तर तुम्हाला काहीच समजणार नाही मी काय केलं आणि काय नाही केलं. बस एवढं. तर गाईज, तुमचं चॅनल सर्वात पहिले तर मॉनिटाईज असायला पाहिजे. त्या मॉनिटायझेशन साठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर प्लस 4000 वॉच टाइम कंप्लीट असायला पाहिजे. आणि हो नक्की ते चॅनल तुमचं मॉनिटाईज होणार, बट त्याच्यासाठी तुमचं चॅनल एकदम स्वच्छ, क्लीन आणि स्ट्राईक नसलेली आणि कॉपीराईट बिलकुल नसली पाहिजे, तरच मॉनिटाईज हे ऍप्लिकेशन मध्ये व्यवस्थित बसणार आणि मॉनिटाईज पटकन होणार. जर समजा जर तुमच्यामध्ये कॉपीराईट तुमच्या चॅनलला किंवा स्ट्राईक असलं तर ते चॅनल पुढे जाणार नाही, तिथे स्टॉप होणार. त्यासाठी आपलं चॅनलवर काय कॉन्टेंट बनवायचं आणि काय नाही बनवायचं ते आपल्यावर डिपेंड आहे. त्यासाठी तुम्ही जर चांगले कॉन्टेंट बनवणार तर यूट्यूब तुम्हाला स्वतः प्रमोट करणार. त्यासाठी कारण आम्हाला अनुभव आलेला आहे, त्यासाठी मी तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तुम्हाला $100 कंप्लीट करायचं, हे अनिवार्य आहे. $100 तुम्हाला कंप्लीटच पाहिजे तरच तुमची पेमेंट येणार, अदरवाईज पेमेंट येणार नाही. आणि $100 तुम्ही ज्या दिवशी तुमचे कंप्लीट होणार त्यावेळेस तुम्हाला मेसेज येणार, तुम्हाला मेसेज ईमेल येणार की तुमचे $100 झालेत आणि तुम्हाला ईमेल येणार आणि सांगणार की तुमचे पेमेंट तुमच्या बँकेत जाणार म्हणून. मग ते पेमेंट आपल्याला घेण्यासाठी त्याच्यासाठी पण आपल्याला खूप काही फॉर्मॅलिटीज आहेत ते पूर्ण कंप्लीट करायच्या आहेत गाईज. त्यामुळे जर समजा तुम्ही जर फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या नाहीत तर तुमची पेमेंट अडकणार, तुमची पेमेंट तुम्हाला भेटू शकणार नाही. आम्ही काय काय केले तेच मी तुम्हाला वन स्टेप बाय स्टेप सांगतेय, म्हणजे तुम्हाला कधीही प्रॉब्लेम होणार नाही. इझिली तुम्ही तुमची पेमेंट काढू शकता. गाईज, तुमचे $100 कंप्लीट झाल्यावर तुम्हाला बँकेत जावं लागणार, तिथले फॉर्मॅलिटीज कंप्लीट करावं लागणार, मगच काय तुम्हाला पैसे भेटू शकतात. त्याच्या आधी पैसे भेटू नाही शकणार. बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट तुमचे ते $100 पूर्ण असायला पाहिजे. हां, तर $100 झाला म्हणजे विषय संपला नाही. कारण $100 झाल्याच्या नंतर बँकेमध्ये जावं लागतं आणि आपल्याला जे मॅनेजर असतात बँकेचे त्यांना आपण ईमेल दाखवू शकतो आणि त्यांना प्रूफ पाहिजे. कारण त्यांना पण कोणी विचारणारं असतं, त्यांच्यावरी बसलेलं असतं की हे फॉरेन्सी करन्सी कुठून आलेली आहे. त्यासाठी आपल्याला तिकडली की ईमेल दाखवावं लागतं की आम्हाला अशा अशा पद्धतीने ईमेल आलेला आहे सर, तुम्ही बघा आमची यूट्यूबची पेमेंट आहे. तेव्हा मग ते मॅनेजर सर आपल्याला सांगतात की हो तुमचं हे येणार. पण त्यासाठी तुम्हाला जे मॅनेजरला तुमच्या मॅनेजरनी तुम्हाला दिलं पाहिजे, त्या फॉर्ममध्ये भरलं पाहिजे, बँकेचा नीट पत्ता लिहिला पाहिजे, IFSC कोड किंवा स्विफ्ट कोड, आपण ज्या बँकेत जातो त्याचा स्विफ्ट कोड, आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला सांगावं लागतं की ही पेमेंट कुठून आली आहे. ही कारण की फॉरेन्सी करन्सी आहे ना, त्यामुळे आपल्याला सांगावं लागतं की बाबा असं असं आहे आणि ईमेल दाखवायचा. त्यामध्ये सगळा जर फॉर्म व्यवस्थित फिलअप करून दिला, बँकेचं नाव सगळं व्यवस्थित मी जे आत्ता बोलल्याप्रमाणे तुम्हाला की IFSC कोड, स्विफ्ट कोड हे टाकलंच पाहिजे. आणि किंवा फॉर्मॅलिटीज ते जेव्हा आपल्याला सांगतील तेव्हा ते आपण मॉनिटाईज करायच्या टायमाला तेव्हा हे गोष्ट करायला पाहिजे. तेव्हा तुमची व्यवस्थित पेमेंट तुमच्या बँकेमध्ये पोहोचणार. तेव्हा मॅनेजर जर तुमचे जर ओळखीचे असतील किंवा ओळखीचा प्रश्न नाहीये, तुमच्या ज्या बँकेमध्ये जर असेल तर तुमच्याकडून फॉर्मॅलिटी फॉर्म साईन करून घेतात है ना.
त्याच्यामध्ये सांगतात की तुमचा असा असा पेमेंट आलेली आहे, ते साईन करून घेतात. सिग्नेचर झाल्याच्या नंतर तुम्हाला ते पेमेंट रिलीज करतात आणि तुम्हाला म्हणतात की हे आलेली आहे मॅडम तुमची पेमेंट. तुमची पेमेंट तिकडून रिलीज झाली ना तर तुमची पेमेंट बँकेतच असते, कुठे जाणार नाही तुमची पेमेंट. एकदा तिकडून आली ना पैसे तर आपले समजा पैसे आले. आता माझे पैसे मला प्रत्येक जण म्हणतात की मॅडम युट्यूबची पेमेंट आली. हो आली, माझे पैसे पण आलेत मला आणि मी त्यासाठीच व्हिडिओ तुम्हाला काढते आणि सांगतेय तुम्हाला की अशा पद्धतीने नवीन क्रिएटर सहसा जास्त करून प्रॉब्लेम मध्ये येतात. कारण की म्हणतात आमचं हे राहिलं, आमचं ते राहिलं, आमची पेमेंट कशी अडकली, आमचं हे काय. तुम्ही जर बँकेचं व्यवस्थित ॲब्सेन्स अकाउंट पूर्ण केलं असेल, ॲब्सेन्स अकाउंटमध्ये तुम्ही जर डिटेल व्यवस्थित जर केलं, सगळं काही केलं तर तुम्हाला भेटणार. जे सीन आहे ते क्लिअर असायला पाहिजे. जसं की तुमचं अकाउंट जनरल असायला पाहिजे, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जमा असायला पाहिजे बँकेमध्ये. मग तुम्हाला ते $100 तुम्हाला इंडियन रुपीजमध्ये भेटणार. बिकॉज इट्स अ फॉरेन करन्सी, बाहेरून आलेले पैसे आणि तुम्हाला सहजासहजी भेटणार नाही. त्याच्यासाठी पण तुम्हाला खूप जिद्दोजहद करावं लागणार. हा, फर्स्ट पेमेंटला नेहमी प्रॉब्लेम आहे, पण फर्स्ट पेमेंटला प्रॉब्लेम येतो. पण ह्यानंतर जे तुमची पेमेंट येणार ना त्यानंतर व्यवस्थित डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये. आणि पेमेंट पण कधी येणार ते पण मी तारीख सांगते. 21 ते 26 तारखेपर्यंत आपली पेमेंट येते. पण जेव्हा फर्स्ट पेमेंट येते तेव्हा आपल्याला एक मेसेज येतो, ईमेल येतो की तुमची पेमेंट आली. त्यानंतर 5 दिवस ते बँकवाले सर्वे म्हणजे बघतात की काय आहे काय नाही, ते कन्व्हर्टेड करण्यासाठी 5 दिवस लागतं. तर गाईज जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्या मम्मीने सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. बिकॉज मला जास्त इतकं कळत. कारण की का दिली इन्फॉर्मेशन मॅनेज. हा, कारण कसं आहे तिला काही कळत नाही, म्हणजे तेवढं काही माहिती नाहीये कसं करायचं कसं नाही. त्यासाठी मला ही इन्फॉर्मेशन का माहितीये, कारण आम्ही ते केलंय म्हणून माहितीये. हिला तेवढं माहिती नाही, मला इतकं माहित नाही म्हणून मी पूर्ण व्हिडिओ मध्ये जरा असेच होते गप्प. हा, तर गाईज तुम्ही अशा पद्धतीने करा, खूप छान होईल. आणि कॉन्टेंट चांगले बनवा, चांगलं राहा आणि चांगलं खा आणि चांगले व्हिडिओ बनवा. दुनिया कॉपीराईट येऊ देऊ नका. आणि शक्यतो मला आम्हाला विश्वास नव्हता की आमची पेमेंट येईल किंवा आम्ही सक्सेस होऊ युट्यूबवर. मला इतकं काय यकीन नव्हतं. मला मम्मीने पहिला सांगितलं, मग अस्मी तुला पेमेंट येणार, तुला माहित आहे ना. मी म्हटलं काय, कसले पेमेंट, काय पेमेंट, मी अजून नोकरी वगैरे काही करत नाही, कसली पेमेंट येणार आहे. तो बोलते युट्यूबचे पैसे येणार. मी म्हटलं काय युट्यूब, अरे आपण येरी खोलला होता ऍज अ लाईक फॉर फन खोललं होतं ऍज अ म्हणून. पण मेहनत भरपूर झालेली आहे. मेहनत शिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाही गाईज, एवढं लक्षात घ्या. तुम्हाला जर मेहनत असेल तर तुमच्या मेहनतीचं फळ कुठेच जाणार नाही. तुमच्यामध्ये ताकद असेल, हिंमत असेल आणि मेहनतीची शक्यता असेल ना तर नक्कीच होणार नाही ना. हो ना, आमच्यामध्ये पण असंच झालं. आणि गाईज युट्यूब असं नाहीये युट्यूब पैसे कमवून देते का, हा प्रत्येक जणाचा प्रश्न असतो. युट्यूबवर पैसे भेटतात का, युट्यूब लाईव्ह बनवू शकते का. हो नक्की युट्यूब लाईव्ह बनवू शकते, पैसे कमवून देते. दुनियावाल्यांचं सोडा हो, दुनिया काही बोलते, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपलं चालू द्या. तेच नंतर आपण सक्सेस झाल्यावर तेच म्हणतात अरे वा. चला काय मोटिवेशन देते. भूक लागली, मला सांगायचं होतं यार त्यांना, बिचारे बोलतात पेमेंट आली का. चल